विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नगर परिषद भरती झालेली आहे. आपण पेपर दिल्यानंतर आपल्याला मार्च महिन्यामध्ये गुणपत्रिका म्हणजे अर्थात आपले मार्क्स सुद्धा आपल्याला समजले, पण त्यानंतर आतापर्यंत आपण प्रतीक्षा करतोय की आपली निवड यादी कधी लागणार, निकाल कधी लागणार. आणि यासाठी अनेक विद्यार्थी मित्र आमच्या अकॅडमीला फोन करतात, अनेक विद्यार्थी नगर परिषद संचालनालय त्यांना फोन करतात. म्हणून मग नगर परिषद संचालनालयाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे आणि त्यामध्ये नेमकी आता प्रक्रिया काय चालू आहे आणि आपला निकाल कधी लागणार आहे ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. ते प्रसिद्धी पत्रक आपण समजून घेऊया. म्हणजेच निकालाची जी उत्सुकता आपल्याला लागली आहे ती उत्सुकता आता फार कमी दिवसांसाठी असणार आहे, कारण लवकरच आपला निकाल लागणार आहे. तेव्हा प्रसिद्धी पत्रक आपण बघूया. या ठिकाणी बघा, हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते 21 मे ला जारी करण्यात आलेलं आहे. काय आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये बघा. आता हे प्रसिद्धी पत्रक कोणी जारी केलंय? नगर परिषद प्रशासन संचालनालय. याच्यामध्ये असं म्हटलं आहे की नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशनाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची गुणतालिका 15 मार्च 2024 रोजी नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे 15 मार्चला आपल्याला मार्क्स आपले समजलेले आहेत. आता त्यानंतर बघा पुढे, तर नंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता आदर्श आचारसंहिता 16 मार्च 2024 च्या रोजी तात्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की त्यानंतर लगेच आचारसंहिता सुरू झाली लोकसभेची आणि आता ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे अर्थात 4 जून पर्यंत असणार आहे. पुढे बघा, भारत निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 च्या प्रारूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. सबब परीक्षार्थींनी प्रारूप निवड यादी प्रसिद्धीबाबत नगर परिषद प्रशासन संचालनालयाला संपर्क साधू नये. कोण म्हणते असं? मनोज रानडे, अध्यक्ष निवड समिती व आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई. हा पॅरेग्राफ महत्वाचा आहे. याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की आचारसंहिता जशी संपेल, अर्थात 4 जूनला आचारसंहिता संपेल, आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ आपल्याला नगर परिषदची जी प्रारूप यादी आहे ती लावण्यात येईल. म्हणजेच नगर परिषदची प्रारूप यादी लावल्यानंतर मग पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मग आपला लगेच निकाल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला आणखी थोडे दिवस थांबायचं आहे. 4 जून नंतर कधीही नगर परिषदेची प्रारूप यादी लागू शकते, कधीही. अगदी 5 जून 6 जूनला ती लागू शकते. ठीक आहे, 1-2 दिवस पुढे मागे होऊ शकतात, पण आता आपल्याला हे स्पष्ट केलंय नगर परिषद संचालनालयाने की आपला निकाल आता जवळ येतोय. ही एक अपडेट विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. अजूनही तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असाल, सरळ सेवा इथून पुढच्या परीक्षा द्यायच्या असतील, योग्य गायडन्सची आवश्यकता असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही सरळ सेवेची आपली एक रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी सरळ सेवेचा सिलेबस कंप्लीट केलेला आहे आणि या बॅचचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या यशामध्ये फायदा झालेला आहे. तेव्हा नक्की इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीच्या ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.